मुंबईकरांकडून नागरी समस्यांबाबत महापालिकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तक्रारी वाढल्या। मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये 59% वाढ। पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण या संदर्भातील सर्वाधिक तक्रारी। मुंबई पालिकेकडून बेकायदा जलजोडण्यांवर कारवाई। जानेवारी ते मे महिन्यादरम्यान 2257 बेकायदा जलजोडण्या कट। मोठ्या प्रमाणावरील पाणीचोरी आणि बेकायदा कनेक्शनमुळे पाण्याचा अपव्यय। मुंबईवर पाणी संकट असताना मोडकसागर धरणाला गळती। धरणाचे पूर नियंत्रण दरवाजाचे रबर सील नादुरुस्त। दुरुस्तीसाठी मुंबई पालिका 98 लाख खर्च करणार। मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये पुन्हा 4109 कोटी रुपयांची घट। एकेकाळी 91,000 कोटींवर असलेल्या ठेवी 4 वर्षात 81,000 कोटींवर। या घसरणीवर आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता। कल्याणमधील काटेमानवली परिसरात पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करण्याच्या बेकायदेशीर कारखान्यावर कारवाई। केडीएमसीच्या कारवाईत अस्वच्छता, निकृष्ट तेलाचा वापर आणि बेकायदेशीर उत्पादन उघड। कारखाना चालकावर कायदेशीर कारवाई सुरू। पुण्याच्या तळेगाव ढमढेरीमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने रिक्षा उलटली। सुदैवाने जीवितहानी टळली असून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पुणे जिल्ह्यातील वाल्हेमध्ये लोकवस्ती जवळ बिबट्याकडून गोठ्यातील बोकडाची शिकार घटना सीसीटीव्हीत कैद। परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। जालन्यातील अनवा येथील मानाच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। गेल्या 272 वर्षापासून पायी दिंडीची परंपरा। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात शेकडो वारकरी दिंडीत सहभागी। आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत। 8 किलोमीटर लांबीचा राजूर घाटातील मुक्ताईच्या पालखीची नयनरम्य ड्रोन दृश्य समोर। निसर्ग आणि भक्तीचा संगम असल्याचा हा अनुभव। सिंधुदुर्गातील नापणे धबधब्यावर असलेल्या राज्यातील पहिला काचेचा पूल पर्यटकांसाठी सज्ज। काचेचा पूल पाहण्यासाठी पर्यटकांची होते मोठी गर्दी। सह्याद्री पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। कणकवलीतील जानवली आणि वागदे नद्यांना पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीत गेले 3 दिवस जोरदार पाऊस। धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। शिळ धरण ओव्हरफ्लो। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे धरण तुडुंब भरल्यानं नागरिकांना दिलासा। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील सवतगड धबधबा पावसामुळे प्रवाहित। 100 फुटांवरून कोसळणारा धबधबा सध्या ओसंडून वाहतोय।